नमस्कार मित्रांनो, मी अविनाश गवते पुन्हा एकदा ॲग्रोट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं बघा, ड्राऊट त्याचे टाईप आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इफेक्ट ऑफ ड्राऊट्स ऑन क्रॉप प्रोडक्शन, म्हणजे ड्राऊटचा काय इफेक्ट आहे क्रॉप प्रोडक्शनवर. ठीक आहे, बघा वॉटर रिलेशन. ठीक आहे, आता आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागतं, म्हणजे प्लांटच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी प्लांटला पाण्याची गरज असते. भले 99% वॉटर इज लॉस थ्रू युअर ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, पण 1% जे वॉटर असतं ते कशासाठी लागतं आपल्याला? मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी लागतं. ठीक आहे, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी 85% सेलमध्ये किती पाणी असतं? प्लांट सेलमध्ये असतं 85% पाणी असतं प्लांट सेलमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण विदाऊट वॉटर लाईफ ऑफ द प्लांट कांट बी इमॅजिन. ओके, लॅग ऑफ ऑब्झर्वेशन बिहाइंड द ट्रान्सपिरेशन रिझल्ट इन लॉस ऑफ टर्गर ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीजिंग ॲटमॉस्फेरिक ड्रायनेस. कसं आहे, ॲटमॉस्फेरिक स्ट्रेस जर इन्क्रीज झाला तर टर्जिडिटी ऑफ द गार्ड सेल डिक्रीज होते. ठीक आहे, ड्यू टू वॉटर डिफिक्ट लिप अँड कॅनोपी टेम्परेचर ऑफ द प्लांट इज इन्क्रीजेस. काय होतं, जर ट्रान्सपिरेशन जे लॉसेस होते, आता बघा ट्रान्सपिरेशन, इम्पॉर्टंट ऑफ ट्रान्सपिरेशन काय माहिती का? काय ट्रान्सपिरेशनचे इम्पॉर्टंट? पहिलं कूलिंग इफेक्ट, हा मेन इम्पॉर्टंट आहे. बघा प्लांटमधली जी हीट आहे ती बाहेर पाडायचं काम हे ट्रान्सपिरेशन करतं. जर ट्रान्सपिरेशन कमी जर झालं वॉटर डिफेक्टमुळं, त्याच्यामुळं काय होणार आहे? वॉटर लिप अँड कॅनोपी टेम्परेचर ऑफ द प्लांट इन्क्रीज होणार आहे, डिक्रीज व्हायच्या ऐवजी. ठीक आहे, रिड्यूस द टेम्परेचर इन द प्लांट स्टोमाटा स्टार्टिंग क्लोजिंग ड्युरिंग द डे टाइम. ठीक आहे, प्लांट जर कमी झालं तर होणार काय? स्टोमाटा कधी क्लोज होणार आहे तुमचा? दिवसा, डे टाइमला. जो स्टोमाटा तुमचा नाईटला क्लोज व्हायला पाहिजे तो कधी होणार आहे? डे टाइमला क्लोज होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर येतं बघा फोटोसिंथेसिस. आपण बघतोच आपल्या फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्येच कळतंय की आपल्याला पाण्याची किती गरज आहे. 6CO2 + 6H2O म्हणजे वॉटर वापरलेला आहे. 6CO2 + 6H2O इन द प्रेझन्स ऑफ द लाईट इट गिव्ह C6H12O6 म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन होतं, पण कोणाला वापरून? पाण्याला वापरून. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळून कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन होतं, म्हणजे त्यामध्ये मेन कॉन्स्टिट्यूट कोणता आहे? फोटोसिंथेसिसमध्ये वॉटर आहे. ठीक आहे, त्यामुळं वॉटर डिफेक्ट फोटोसिंथेसिसवर इफेक्ट पडला म्हणजे काय झालं? लीफ एरियावर इफेक्ट पडला. ठीक आहे, म्हणजे फोटोसिंथेसिसच जर झालं नाही तर काय होणार आहे? जे ड्राय मॅटर प्रोडक्शन होणार आहे तेच कमी डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा रेस्पिरेशन. आता जसं फोटोसिंथेसिससाठी वॉटरची रिक्वायरमेंट असते तशी रेस्पिरेशनसाठी पण असते. रेस्पिरेशन इन्क्रीज विथ माइल्ड स्ट्रेस. ठीक आहे, थोडं स्ट्रेस जर आला तर रेस्पिरेशन इन्क्रीज होतं. रेस्पिरेशन इज हायेस्ट कोणत्या प्लांटमध्ये असतं? C3 प्लांटमध्ये. ठीक आहे, इफ वॉटर डिफिक्ट बिकम सिव्हिअर, पण जर अजूनच पाणी कमी झाला तर काय होणार आहे? रेस्पिरेशन हे डिक्रीज जाणार आहे, कारण ही पण एक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे की ज्याला पाण्याची गरज आहे. मोर सेव्हरल ड्राऊट लोअर वॉटर कंटेंट अँड रेस्पिरेशन. ठीक आहे, त्यानंतर बघा ॲनाटॉमिकल चेंजेस. ॲनाटॉमिकल चेंजेस म्हणजे काय? कोणकोणते चेंजेस? बघा याच्यामध्ये काय होतं, जर तुमचं वॉटरचं पर्सेंटेज जर कमी पडलं तर काय होतं? तुमची लिपची थिकनेस वाढते. ठीक आहे, लिपची थिकनेस वाढते तुमच्या. वॉटर पर्सेंटेज जर कमी पडलं तुमचं, ते जे तुमचं सेल डिव्हिजन आहे किंवा सेल एक्सपान्शन आहे ते सुद्धा कमी होतं याच्यामुळं. ठीक आहे, टिश्यू डेव्हलपमेंट झालं, टिश्यू एक्सपान्शन झालं. स्टोमाटा पर युनिट लिप एरिया टेंड्स टू इन्क्रीजेस. आता स्टोमाटा पर युनिट एरिया वाढतो ड्राऊट कंडिशनमध्ये, आणि तो कुठं वाढतो? लोअर लिप्सला, म्हणजे लोअर सरफेस ऑफ लिप. लोअर सरफेस ऑफ लिपला स्टोमाटा नंबर ऑफ स्टोमाटा वाढता. नंतर मेटाबॉलिक रिॲक्शन. मेटाबॉलिक रिॲक्शन म्हणजे ज्या पण मेटाबॉलिक रिॲक्शन आहे, जे पण एन्झाईम आपण वापरतो, जसं की नायट्रोजन फिक्सेशनसाठी जे एन्झाईम आपण वापरतो, लेग हिमोग्लोबिन प्रोडक्शनसाठी जे एन्झाईम वापरतो आपण, त्याच्यावर सुद्धा एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी, त्याच्यावर सुद्धा वॉटर डिफिक्टचा त्याच्यावर फरक पडतो. ठीक आहे, अक्युमुलेशन्स ऑफ शुगर आपण बघतो. शुगर कॅन झालं, अक्युमुलेशन ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. आपण बघतो शुगर कॅन जे झालं, शुगर कॅनचं शुगर पर्सेंटेज कधी असतं बघा तुम्ही. शुगर कॅन हार्वेस्ट केल्यानंतर आपण जो ऊसाचा रस पितो, ऊस जितका जुना होत जाईल त्यातलं शुगर पर्सेंटेज वाढतं. म्हणून ऊस जितका जुना झाला त्याचा रस तितकाच गोड लागतो. ठीक आहे, त्यानंतर येते एक प्रोलिन, एक हार्मोन आहे, हे ड्राऊट रेजिस्टन्स हार्मोन प्रोड्यूस होतं प्लांटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा हार्मोनल रिलेशनशिप.
आता हार्मोनल रिलेशनशिपमध्ये काय सांगता येईल आपल्याला? हार्मोनल हे बघा, दोन प्रकारचे हार्मोन्स असते, एक ग्रोथ रिटार्डंट, एक ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन, एक ग्रोथ रिटार्डंट हार्मोन. सायको ऑक्झिन, जिबर्लिन आणि सायटोकायनिन हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन असते, म्हणजे झाडाच्या वाढीचं काम करते. आणि सायटोकायनिन, ॲब्सिसिक ॲसिड, मॅलिक हायड्रोक्साईड हे काय ग्रोथ रिटार्डंटचं काम करतं. इथिलिन ग्रोथ रिटार्डंटचं काम करतं. जर पाण्याचा स्ट्रेस असला तर काय होणार आहे, जे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहे ते सिक्रेट नाही होणार आहे, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन डिक्रीज होणार आहे. आणि जे स्ट्रेस ग्रोथ रिटार्डंट जे हार्मोन आहे तर त्यांचं प्रोडक्शन वाढणार आहे. जसं की याच्यामध्ये होणार आहे बघा, इथिलिन होणार आहे, ॲब्सिसिक ॲसिड होणार आहे. ठीक आहे, तर याचं डायरेक्ट रिलेशन हार्मोनसोबत आहे. ठीक आहे, प्रोडक्शन ऑफ हार्मोनसोबत. देन नंतर बघू आपण न्यूट्रिशन. आता बघा, न्यूट्रिशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉइश्चर कंटेंट. आता एक प्लांटचं घ्या, नायट्रोजन फिक्सेशनसाठी बघा, नायट्रोजन फिक्सेशन इज रिड्युस्ड बाय लेग हिमोग्लोबिन, प्लांट इज रिड्युस्ड बाय मॉइश्चर स्ट्रेस ड्यू टू रिडक्शन. आता बघा काय होतं, नायट्रोजन फिक्सेशन कोणत्याही प्लांटच्या फिक्सेशनसाठी बघा, वॉटर यूज इफिशियन्सी कोणत्याची हाय असते, फर्टिगेशनची न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी हाय असते, कारण वॉटर आणि न्यूट्रिएंट हे डायरेक्टली रिलेटेड असतात त्यांच्या यील्डसोबत. ठीक आहे, आणि जे नायट्रोजन फिक्सेशन by the leguminous plants is reduced by moisture stress due to reduction in leg hemoglobin in nodules in specific. लेग हिमोग्लोबिन नायट्रोजन फिक्सेशन कशामुळे होतं, कोण करतं, लेग हिमोग्लोबिन करतं. आणि वॉटर स्ट्रेस जर असला तर लेग हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन जर कमी झालं तर ॲटोमॅटिक नायट्रोजन फिक्सेशन कमी होणार आहे. ठीक आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण बघू. जर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज नाही झाल्या प्लांटमध्ये, ठीक आहे, जसं की फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन. आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, एखाद्या याची ग्रोथ होत असेल तर म्हणजे काय, इरिव्हर्सिबल इंक्रीज इन व्हॉल्यूम. ठीक आहे, तर म्हणजे एकदा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम डिक्रीज नसतो. तर तो व्हॉल्यूम इन्क्रीज कशामुळे होतो, फोटोसिंथेसिस, ड्राय मॅटर प्रोडक्शन. जितकं ड्राय मॅटर प्रोडक्शन जास्त तेवढं तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जास्त असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता बघा मॉइश्चर स्ट्रेस अफेक्ट जर्मिनेशन. याच्यामध्ये काय, जर पाणीच नसेल जमिनीमध्ये तर जर्मिनेशन कुठून होणार आहे. त्याच्यानंतर लीफ एरिया कशावर डिपेंड असतो, टोटली फोटोसिंथेसिसवर डिपेंड असतो. लीफ एक्सपान्शन पण कशावर, फोटोसिंथेसिसवर. रूट डेव्हलपमेंट झालं, हे सगळे फॅक्टर कशा एकमेकाशी म्हणजे फोटोसिंथेसिसशी डायरेक्ट रिलेटेड आहे. आणि याचा डायरेक्ट रिलेशन हा वॉटरसोबत आहे. इफ स्ट्रेस ऑकर बिफोर फ्लावरिंग. आता बघा, जी मॅच्युरिटी असते प्लांटची किंवा ड्युरेशन असतं प्लांटचं ते कशावर ठरतं. आता स्ट्रेस कंडिशन हा एक फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल. बघा तुम्ही आता याच्यामध्ये कसं होतं बघा, जर तुमचा स्ट्रेस बिफोर फ्लावरिंग जर आला स्ट्रेस, ठीक आहे, आणि स्ट्रेस आफ्टर फ्लावरिंग. स्ट्रेस जर बिफोर फ्लावरिंग आला तर तुमचं लाईफ स्पॅन इन्क्रीज होणार. जर स्ट्रेस हा फ्लावरिंगच्या अगोदर आला तर तुमचं जे लाईफ स्पॅन आहे प्लांटचं और डेज, नंबर ऑफ डेज आहे ते इन्क्रीज होणार. आणि तोच जर स्ट्रेस आफ्टर फ्लावरिंग आला तर नंबर ऑफ डेज कसं डिक्रीज होणार. ठीक आहे, त्यानंतर बघा इल्ड. आता जनरली फोटोसिंथेसिसवर वॉटर स्ट्रेसचा इफेक्ट पडणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जर्मिनेशनवर इफेक्ट पडणार आहे, हे बघा इथं. त्याच्यानंतर तुमचा लीफ एरियावर इफेक्ट पडणार आहे, लीफ एक्सपान्शनवर इफेक्ट पडणार आहे. तर ह्या सगळं व्हिजिटेटिव्ह पार्टवर इफेक्ट पडणार आहे, तसंच रिप्रोडक्टिव्ह पार्टवर इफेक्ट पडणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, आता बघा अंडरग्राऊंड जे पार्ट असते जसं की बल्ब वगैरे झालं, ओनियन झालं समजा, त्यानंतर कॅरट झालं, तर यांना काय जर पाण्याचं पर्सेंटेज कमी पडलं तर यांच्यावर इफेक्ट ऑफ डाऊट सेन्सिटिव्ह टू टोटल ग्रोथ, त्यांच्या टोटल ग्रोथवर इफेक्ट पडतो. ठीक आहे, त्यानंतर बघा कोणकोणते मेकॅनिझम आहे क्रॉप अडॅप्टेशनचे. आता आपण बघू. अडॅप्टेशन म्हणजे ॲबिलिटी ऑफ प्लांट टू गो सॅटिस्फॅक्टरी इन स्ट्रेस कंडिशन. म्हणजे ॲबिलिटी, प्लांटची अशी ॲबिलिटी की स्ट्रेस कंडिशनमध्ये सुद्धा ते चांगलं प्रोडक्शन देऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो, अडॅप्टेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर आता अडॅप्टेशनची किती टाईप पडते. ठीक आहे, आता आपण इथे एक डायग्राम झाली. आता डिटेलमध्ये बघू की अडॅप्टेशनचे किती टाईप पडते. हे बघा, ड्राऊट अडॅप्टेशन,
ड्राऊट अडॅप्टेशन म्हणजे ॲबिलिटी ऑफ प्लांट, हे काय आहे, ॲबिलिटी ऑफ प्लांट टू ग्रो सॅटिस्फॅक्टरी इन वॉटर स्ट्रेस कंडिशन. ठीक आहे, वॉटर स्ट्रेस कंडिशनमध्ये जो तग धरून उभं राहू शकतो त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. ठीक आहे, त्याचे दोन टाईप पडतात, ड्राऊट रेजिस्टन्स पहिला आहे, सेकंड आहे ड्राऊट एस्केपिंग. ठीक आहे, आता ड्राऊट एस्केपिंग म्हणजे काय, ड्राऊट एस्केपिंग म्हणजे स्ट्रेस यायच्या अगोदर म्हणजे बिफोर स्ट्रेस कंप्लीटेड हिज लाईफ स्पॅन. जसं की याचं एक्झाम्पल येतं बघा, इफॅर्मल याचं एक्झाम्पल येतं ड्राऊट एस्केपिंगचं, इफॅर्मल हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता इफॅर्मलमध्ये काय एक्झाम्पल इफॅर्मलचे ते ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, काउपी, हे त्याचे एक्झाम्पल आहे. म्हणजे यांचा लाईफ स्पॅन किती दिवसाचा असतो, फक्त 2 मंथचा असतो. म्हणजे ड्राऊट पिरियड यायच्या अगोदर यांचं लाईफ स्पॅन हे कंप्लीट होऊन जातं. ठीक आहे, इथं दिलंय बघा इफॅर्मल. ठीक आहे, अर्ली मॅच्युरिटी व्हेरायटी म्हणजे ड्राऊट पिरियड यायच्या अगोदर ते त्याचं लाईफ स्पॅन कंप्लीट करून घेतं. आता बघा दुसरा टाईप कोणता आहे, ड्राऊट रेजिस्टन्स. आता ड्राऊट रेजिस्टन्सचे 2 टाईप पडते, ड्राऊट अवॉइडन्स आणि ड्राऊट टॉलरन्स. ठीक आहे, ड्राऊट अवॉइडन्स म्हणजे, ड्राऊट टॉलरन्स म्हणजे काय, 50% सेल ड्राय होते यांचे. ठीक आहे, 50% सेल ड्राय होते यांचे, पण प्लांट जिवंत राहतं. आता इथे कसं आहे ड्राऊट टॉलरन्समध्ये. ठीक आहे, आता ड्राऊट अवॉइडन्समध्ये काय होतं माहिती का, याचे 2 टाईप पडते. याचे कसं आहे, वॉटर सेव्स और रेस्ट्रिक्शन ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, और वॉटर स्पेंडर म्हणजे काय, ॲक्सलरेट वॉटर अपटेक, आणि इथं काय वॉटर कन्झर्वेशन येते इथं. आता यांचं कसं आहे, याचं मिनिंग काय आहे, वॉटर कन्झर्वेशन, आणि इथं काय आहे, इम्प्रूव्ह अपटेक ऑफ वॉटर. इम्प्रूव्ह अपटेक ऑफ वॉटर म्हणजे इथं वॉटर कन्झर्वेशन करायचं आहे आपल्याला, आणि इथं वॉटरचं अपटेक इम्प्रूव्ह करायचं. मग हे कोणकोणत्या पद्धतीनं होऊ शकतं बघा. आता याच्यामध्ये बघा काय येतं, अर्ली स्टोमाटा क्लोजर. ठीक आहे, म्हणजे स्टोमाटा लवकर क्लोज करायचा आहे आपल्याला, स्टोमाटा रेग्युलेट करायचा आहे. जर टेम्परेचर जास्त असलं तर स्टोमाटा क्लोज झाला पाहिजे. इन्क्रीज फोटोसिंथेसिस इफिशियन्सी कोणत्या प्लांटची जास्त असते, C4 प्लांट ॲज कम्पेअर टू C3 प्लांट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, लो सर्क्युलर रेस्पिरेशन कमी करायचं आहे. लिपिड डिपॉझिशन ऑन द फॉलिएज म्हणजे लीफवर काय करायचं आहे, एक लिक्विड डिपॉझिट करायचं आहे, वॅक्स म्हणतो, ऑइल म्हणतो आपण त्याला. अँटी ट्रान्सपिरंट वापरायचं आहे तिथे. ठीक आहे, अँटी ट्रान्सपिरंटमध्ये काय, स्टोमाटा क्लोजिंग टाईप ऑफ अँटी ट्रान्सपिरंट, फिल्म फार्मिंग अँटी ट्रान्सपिरंट, रिफ्लेक्टिंग टाईप ऑफ अँटी ट्रान्सपिरंट आपल्याला तिथं वापरायचे. त्यानंतर लीफ एरिया रिड्यूस करायचा आहे. लीफ एरिया रिड्यूस झाला तर ऑटोमॅटिक ट्रान्सपिरेशन रेट आपलं डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, मार्फॉलॉजी ऑफ द लीफ सरफेस, तेच म्हणजे मार्फॉलॉजी ऑफ लीफ सरफेस म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑन द सरफेस. ऑन असलं तर काय होतं, ट्रान्सपिरेशन कमी होतं. ठीक आहे, वॉटर स्टोरेज इन द प्लांट, जसं की वॉटर स्टोरेज कोणत्या प्लांटमध्ये करू शकतो आपण, पायनॅपलमध्ये, हे कॅम्प प्लांट हे वॉटर स्टोरेज करू शकतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय, इम्प्रूव्ह ॲक्सलरेट वॉटर अपटेक. ठीक आहे, आता कसं आपण ॲक्सलरेट करू शकतो वॉटर अपटेक, कसं ॲक्सलरेट करू शकतो आपण, तर इफिशियंट रूट सिस्टम जर चांगली असते, जसं की टॅप रूट सिस्टम असतं, टॅप रूट सिस्टम खूप खोल जातात रूट आणि वॉटर ऑब्झर्व करतात त्याच्यामधून. ठीक आहे, त्याच्यानंतर हाय रूट शूट रेशो और इन्क्रीज ऑस्मोटिक प्रेशर. रूट शूट रेशो म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे त्याचं रूट जास्त असलं पाहिजे ॲज कम्पेअर टू, रूटची लेंथ जी असते ती जास्त असली पाहिजे ॲज कम्पेअर टू शूट. रूट शूट रेशो कोण मेंटेन करतो, कोणता हार्मोन मेंटेन करतो, सायटोकायनिन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण ड्राऊट टॉलरन्स म्हणजे काय. ड्राऊट टॉलरन्स म्हणजे 50% सेल त्यांचे डाय होते इथं. ठीक आहे, यांचे
50% सेल ड्राय होते पण प्लांट जगतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये येतं स्ट्रेस मिटिगेटिंग आणि हाय टॉलरन्स. आता काय होतं स्ट्रेस मिटिगेटिंग म्हणजे काय, रेजिस्टंट टू डिहायड्रेशन, म्हणजे वॉटरचा लॉस होऊ द्यायचा नाही, ठीक आहे. मग तो कसा नाही होऊ द्यायचा, इथं पण आपण अँटी ट्रान्सपरंट वगैरे वापरू शकतो, ठीक आहे. थिक क्युटिकल, लॉस ऑफ वॉटर थ्रू क्युटिकल जे होतं, जर क्युटिकल हे थिक असलं तर त्याच्यामधून लॉस हा कमी होईल. मेंटेनन्स ऑफ हाय ऑस्मॉटिक प्रेशर, आपण इकडे बघितलं इन्क्रीज ऑस्मॉटिक प्रेशर, पोटेन्शियल इम्प्रूव्ह करायचं, इथे मेंटेनन्स ऑफ हाय ऑस्मॉटिक प्रेशर करायचं आपल्याला. त्यानंतर बघा हाय टॉलरन्स, तर हाय टॉलरन्समध्ये कसं आहे, दोन असते, म्हणजे डिक्रीज मेटाबॉलिक स्ट्रेन और प्लास्टिक स्ट्रेन टू रिड्यूस डाइंग ऑफ सेल, ठीक आहे. हे सर्व मेकॅनिझम आहे ड्राऊट अडॅप्टेशन मेकॅनिझम झाले सगळे, ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट नसायलाच पाहिजे कोणाला. आता याच्यावर 100% सेमिस्टर एंडला क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज मेकॅनिझम ऑफ ड्राऊट अडॅप्टेशन, ड्राऊट अडॅप्टेशनचे काय मेकॅनिझम आहे, हा 100% क्वेश्चन 10 मार्क्ससाठी विचारतात सेमिस्टर एंडला एक्झामला, ठीक आहे. आता काय ड्राऊट स्ट्रॅटेजीज फॉर ड्राऊट मॅनेजमेंट, कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज ड्राऊट मॅनेजमेंटच्या, बघा ॲडजस्टिंग प्लांट पॉप्युलेशन, बघा जितकं प्लांट पॉप्युलेशन जास्त तितकं ट्रान्सपिरेशन वॉटर रिक्वायरमेंट जास्त लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं इन्क्रीजिंग इंटररो डिस्टन्स, म्हणजे प्लांट पॉप्युलेशन कमी करायचं म्हणजे काय, इंटररो डिस्टन्स इन्क्रीज करायचं, ठीक आहे. इन्क्रीज द इंट्रारो डिस्टन्स, ठीक आहे. इंट्रारो डिस्टन्स सुद्धा इन्क्रीज करायचं, तिथे मल्चिंग वगैरे टाकायचं म्हणजे प्लांटचा वॉटर लॉस कमी होतो. मिड सीझन करेक्शन म्हणजे काय, त्याचं काय विडिंग प्रॅक्टिसेस येतात बघा तिथं, म्हणजे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस डन इन स्टँडिंग क्रॉप, जसं की विडिंग. सगळ्यात जास्त लॉस आपला कशामुळे होतो, वीड ट्रान्सपिरेशन रेट हा जास्त आहे वीडचा ॲज कम्पेअर टू फील्ड क्रॉप, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं थिनिंग करायचं, याच्यामध्ये काय येतं मग थिनिंग करायचं, प्लांट पॉप्युलेशन डिक्रीज करायचं, ठीक आहे. स्प्रेइंग करायचं, स्प्रेइंग कशाचं करता, जसं की ग्राउंडनट, कॅस्टर, रेडग्राम ड्युरिंग द प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल क्रॉप. स्प्रेइंग ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं स्प्रेइंग करायचं, 2% युरिया, 2% युरिया आपण म्हणजे त्याच्या ग्रोथसाठी युरिया फार महत्त्वाचा आहे आणि 2% युरियाचा आपण स्प्रे करू शकतो प्लांटवर, ठीक आहे. त्यानंतर बघा रोटोनिंग, जर ड्राय स्पेल पडला तर काय करायचं, रोटोनिंग म्हणजे स्वर्गम आणि बाजरा यांचं आपण रोटोनिंग करू शकतो, ते आपण फॉडर म्हणून वापरू शकतो, ठीक आहे. शुगर कॅनचंही आपण रोटोनिंग करू शकतो. त्यानंतर येतं बघा मल्चिंग, आता मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला मल्चिंग म्हणजे काय, स्प्रेडिंग एनी कवरिंग मटेरियल फ्रॉम द सॉइल सरफेस. आता काय मल्चिंग 3-4 प्रकारचे असतात, स्ट्रॉ मल्च, सबल मल्च, व्हर्टिकल मल्च, प्लास्टिक मल्च. मल्चिंगचा वापर करून आपण इव्हापो ट्रान्सपिरेशन थांबवू शकतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर वीड कंट्रोल, आपण अगोदरच डिस्कस केलेलं आहे, वीडचा ट्रान्सपिरेशन रेट हा जास्त आहे, जसं की सॅनलॉन डॅक्टिलॉन मॅक्झिमम वीड प्लांट ट्रान्सफर करतं ते, म्हणून काय म्हणतं विडिंग करणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनसाठी, ठीक आहे. त्यानंतर लाईफ सेव्हिंग इरिगेशन द्यायचं, जसं की आपण क्रिटिकल स्टेजला जे इरिगेशन देतो त्याला आपण लाईफ सेव्हिंग इरिगेशन असं म्हणतो. कोणत्या स्टेजला, क्रिटिकल स्टेजला, ठीक आहे. सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशन थ्रू वॉटरशेड डेव्हलपमेंट, काय करायचं वॉटरशेड बांधायचे म्हणजे चेक डॅम आणि कंट्रोल बंड बांधायचे, त्यामुळे काय होतं वॉटर कन्झर्वेशन आपलं जास्त होतं. ड्राऊट टॉलरंट व्हेरायटी, ड्राऊट टॉलरंट व्हेरायटी, आता याच्यामध्ये काय आहे, ड्राऊट टॉलरंट व्हेरायटी लावायची आपल्याला, ठीक आहे. ड्राऊट टॉलरंट व्हेरायटी लावायची आहे. आता पिजम्पी झालं, कॉटन झालं, यांच्या ड्राऊट टॉलरंट व्हेरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहे, त्याचं आपण कल्टिवेशन घ्यायचं आहे. ग्रीन मॅन्युअरिंग ट्रीटमेंट, जसं की ढेंचा, याच्यामुळे काय होतं फिजिकल कंडिशन जी असते सॉईलची, फिजिकल कंडिशन इम्प्रूव्ह होते और वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते सॉईलची. व्हिजिटेटिव्ह बॅरियर, व्हिजिटेटिव्ह बॅरियर म्हणजे काय, खसग्रास, म्हणजे जो ग्रासी वॉटरवे असतो तिथे जर आपण खसग्रास लावला तर काय होतं, तो व्हेलॉसिटी डिक्रीज द व्हेलॉसिटी ऑफ द रन ऑफ, ठीक आहे, आणि इन्क्रीज द मॉइश्चर कन्झर्वेशन. त्याच्यानंतर रिहॅबिलेशन ऑफ वॉटरशेड, ठीक आहे. वॉटरशेडचं कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला, जे जुने वॉटरशेड आहे त्याला आपण न्यूली कन्स्ट्रक्ट करायचं. कंटिन्युअस मॉनिटरिंग टू द एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल, वन ऑफ द वे फॉर ट्रॅक द ऑकरन्स ऑफ द ड्राऊट. एन्व्हायरमेंटचं नेहमी मॉनिटरिंग करत राहायचं,
ठीक आहे. डिपिंग द ओल्ड वेल्स म्हणजे डिगिंग काय करायचं, ज्या जुन्या विहिरी असतात बघा, तर ज्या जुन्या विहिरी ते आटलेले असतात, तिथं पाणी असतं पण ते आटलेले असतात, त्याला खोल खणण्याची गरज असते आपल्याला. तर काय करायचं, ज्या ओल्ड वेल आहे त्या डिग करायच्या किंवा ड्रिलिंग, त्याला बोरवेल टाकायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ मल्टीपर्पज डॅम मल्टीपर्पज डॅम आखायचे. त्याच्यानंतर टाइमली अवेबिलिटी ऑफ द क्रेडिट, पोस्टपोनमेंट ऑफ द रिव्हेन्यू कलेक्शन अँड रिप्लेसमेंट ऑफ द शॉर्ट टर्म ॲग्रिकल्चर लोन. ठीक आहे. त्यानंतर अर्ली वॉर्निंग अँड ड्राउट मॉनिटरिंग शुड बी कॅरिड आउट ऑन द बेसिस ऑफ लॉंग, मिडियम अँड शॉर्ट टर्म. एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ द पीपल, लोकांना वॉटर कन्झर्व कसं करायचं याच्या ट्रेनिंगची गरज आहे. ट्रेनिंग द्या लोकांना की अशा प्रकारे आपण वॉटर कन्झर्वेशन करू शकतो, हे मल्चिंग वापरू शकतो, वीड मॅनेजमेंट करू शकतो, हे लोकांना ट्रेनिंगची गरज आहे. त्यानंतर पार्टिसिपेशन इन कम्युनिटी प्रोग्राम, आता लोकांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे. जसं की वॉटरशेड कन्स्ट्रक्शन आहे समजा, ठीक आहे. वॉटरशेडच्या कन्स्ट्रक्शनसाठी लोकांनीच एकत्र यायला पाहिजे, लोकांनीच एकत्र येऊन त्या पुढाकाराने वॉटरशेड बनवले पाहिजे. नंतर ब्रिंग पब्लिक अवेअरनेस ऑफ ड्राऊट अँड वॉटर कन्झर्वेशन, पब्लिक अवेअरनेस करा म्हणजे ड्राऊटचे कोणकोणते लॉसेस होऊ शकते ड्राऊटमुळे आपल्या क्रॉप प्रोडक्शनवर. त्यानंतर सॉईल कन्झर्वेशन कसं, वॉटर कन्झर्वेशन कसं करू शकतो आपण, कोणकोणते मेजर आपण वापरू शकतो. तर यांचं पब्लिक अवेअरनेस ऑफ ड्राऊट अँड वॉटर कन्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता याच्यामध्ये बघितलंय आपण की ड्रॉटचा क्रॉप प्रोडक्शनवर काय इफेक्ट होतो आणि कोणत्या कंडिशनमुळे आपल्या ड्रॉट येतो, कोणत्या कंडिशनमुळे. ठीक आहे. सो थँक्यू.